विभागामध्ये PhD विभागामध्ये काही विद्यार्थ्यांना खेड्यापाड्यामधून जे काही आंदोलन करताय त्यांचा वेगळा भाग आहे आणि विद्यार्थ्यांवर तुम्ही त्या भूमिकेतून कसं बघता? अत्यंत गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांची की दुरून दुरून ह्या मराठवाड्याचं एक केंद्रस्थानी असणारं हे विद्यापीठ आहे आणि दुरून दुरून कोणी डिग्री घेण्यासाठी तो परीक्षा भवनामध्ये खूप मोठं गैरसोय होत आहे विद्यापीठाची. डिग्री घ्यायला माणसं नाहीत. कंत्राटी बेसवरचा हा मुद्दा हा प्रशासनाचा वेगळा राहिला, पण त्याच्यामुळं विद्यार्थ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये एक अडचण निर्माण झालेली आहे. आता नवीन ॲडमिशन झालेले आहेत, त्यांना बोनाफाईड मिळत नाही. हॉस्टेलच्या ॲडमिशनसाठी बोनाफाईड लागतो, इथं HODची सही लागते, त्यासाठी कर्मचारी नाहीत. याच्यामुळं ह्या कंत्राटीच्या म्हणजे कंत्राटदाराचा वेगळा भाग आहे, पण याच्यामुळं विद्यापीठ प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये याची गैरसोय होत आहे. तर याचा लवकरात लवकर काय ते निर्णय घेऊन विद्यापीठाच्या गैरसोयीपासून विद्यापीठ प्रशासनानं विद्यापीठाचं म्हणजे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे त्या नुकसानाकडे थोडं लक्ष देऊन म्हणजे विद्यापीठातले जे विभाग आहेत ते कंत्राटी कर्मचारी नसल्यामुळे लवकर वेळेवर उघडत नाहीये. अधिकारी जे आहेत ते वेळेवर व्यवस्थित विद्यार्थ्यांना ट्रीट करत नाही. याबद्दल तुम्ही काय बोलता? त्यांनी काय करायला हवं? नाही, आता नेमका अधिकारी तर नेमकं काय करतील, कारण त्याच्यावर एक तर कामाचा बोजा पडलेला आहे. कारण पूर्ण कंत्राटी बेसवरचे जेही कर्मचारी असतील ते पूर्ण संपावर बेमुदत संपावर बसलेले आहेत. गेली 7 दिवसापासून बेमुदत संप चालू आहे विद्यापीठामध्ये. आणि एक तर कामाचा बोजा पडलेला आहे. विद्यापीठामध्ये अक्षरशः प्राध्यापकाला बसायला सुद्धा जागा नाही, कारण त्यांच्या पूर्ण जे काही दैनंदिनी कामं असतात कर्मचाऱ्यांच्या ते सगळं ठप्प झालेलं आहे. सगळं विद्यापीठामधील सगळे विभाग बंद आहेत. सगळे विभाग बंद आहेत. सगळे विभाग पूर्ण विभाग बंद आहेत. सगळे विभाग बंद आहेत. 8 दिवस झालेले आंदोलन चालू आहे. आज 8वा दिवस आहे, बरोबर? आणि 8 दिवसापासून सगळे विभाग बंद आहेत असं हे सांगतायत. आपलं नाव सर? आपण काय? मी दिग्विजय शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यापीठ अध्यक्ष. बघा, आता इथं असं विषय चालू आहे. विद्यापीठामध्ये कंत्राटी कर्मचारी जे आंदोलनाला बसले आहे त्यामुळे शैक्षणिक विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर एक निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे अशी यांची भूमिका आहे. धन्यवाद. थँक्यू. उघडलं नाही का? वरचं की पॉवर काय सरला बस बघा, विभाग सगळे बंद आहेत, कुलूप लागलेली आहेत. पोलीस डिपार्टमेंटने आता 10:30 वाजलेले आहे आणि अजूनही पोलीस डिपार्टमेंटने हे विद्यार्थी खाली ताकद उभे आहेत. ते बघा, सगळ्या कार्यालय बंद आहे. हे बघा, सगळे डिपार्टमेंट बंद आहे. पोलीस विद्यापीठामध्ये नाहीये. म्हणजे विद्यापीठामध्ये आता 10:30 वाजलेली आहे, अजून कोणीच कार्यालयात हजर नाहीये. आणि शासनाची वेळ 9:30 वाजता सगळे हजर पाहिजे, पण कोणीही विद्यापीठात नाही. त्यामुळे खेड्यापाड्याला आलेले विद्यार्थी तात्काळ उभे आहेत. डिपार्टमेंटला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कशा संदर्भात? इथं PhD चालू आहे ना. सर लोक आहेत का? नाही बंद आहे आता तरी बंद आहे सध्या. का बरं अजून आलेच नाही का? नाही, आता किती वेळ? 10:30 बंद आहे. धन्यवाद. बघा, आपण बघत आहात तिथे अजून कोणी कार्यालयात हजर नाहीये. 10:30 विद्यार्थी इकडे तिकडे बसलेले आहेत त्यांच्या कामानिमित्त. पण प्रशासनानं कोणताही अधिकाऱ्यांनी व्हिजिट दिलेली नाहीये का? अधिकारी कर्मचारी काय येत नाही. हे विद्यापीठाचे कुलसचिव
प्रशांत अमृतकर सरांचं कार्यालय आहे आणि त्यांच्याच विभागामध्ये अजूनही कोणीही आलेलं नाही आहे, कोणताही कर्मचारी इथे अजून हजर नाही आहे. बघू शकता आपण डॉक्टर प्रशांत अमृतकर सरांचं केबिन आहे, केबिन लॉक आहे. हे बघा सगळं हे दरवाजे बंद आहे. म्हणजे विद्यापीठ 10 दिवसापासून गेली 8-10 दिवसापासून बंदच आहे. हे बघा सगळं कार्यालय बंद आहे. बघा तेच वेळेवर नाही, कर्मचारी वेळेवर नाहीये. आपण बघू शकता सर्वांच्या कॅबिनला लॉक लागलेले आहे. आता विद्यार्थ्यांनी जर आले तर त्यांनी कोणाला भेटावं, म्हणजे इथं कोणता कर्मचारी नाहीये, कोणता परमनंट व्यक्ती नाहीये, कोणी अथॉरिटी नाहीये. बघू शकता आपण सगळं. ते संपाचा विषय वेगळा झाला ना. संप असला म्हणून संप असला म्हणून तर तुम्ही बंद करून ठेवणार नाही. विद्यार्थी काहीतरी घ्यायला पाहिजे ना भूमिका. जर त्याचा संप चालू आहे तर वेगळा भाग आहे. संप हे मान्य आम्हाला संप चालू आहे, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण प्रशासनाने त्या व्यतिरिक्त व्यवस्था करायला पाहिजे. बरोबर की नाही. आता कुठल्याच कार्यालयात कोणतेच अधिकारी येत नाही का वेळेवर 9:30 वाजता शिपाई व्यतिरिक्त? कुठे म्हणजे बाकीचे अधिकारी किती वाजता येतात? प्राध्यापक वगैरे किती वाजता? आपण इथं काय म्हणून तुम्ही शिपाई, तुम्ही एकटेच दिसले आम्हाला पूर्ण विभागामध्ये खालच्या पिढी पूर्ण वरपर्यंत. एकच जण तुम्ही एकच दिसलात, बाकी कोणीच नाही. पूर्ण वेळी जबाबदारी तुमच्यावर असं वाटतंय आम्हाला. तुम्ही इंग्लिश डिपार्टमेंटचे आहात का? बरोबर चालत. धन्यवाद. 11 वाजता असतं का? मग आता आपण खूप लवकर आलो नाही, आज पहिला दिवस सर. पहिला दिवस आहे, तुम्हाला माहित नव्हतं. मग कोणी भेटलं का डिपार्टमेंट मध्ये? कोणतं डिपार्टमेंट आपलं? पॉलिटिकल सायन्सला कोणीच नाही. सर सुट्टी वाटते. सुट्टी आहे का? अच्छा, तर कशाची सुट्टी आज आपण सांगू शकतो काही? बघा हे विद्यार्थी सांगतात विद्यापीठाला सुट्टी आहे, शासनाने आज विद्यापीठाला सुट्टी दिलेली असं वाटत आहे यांना. नाही म्हणजे मला माहित नसतं. म्हणजे बंद आहे डिपार्टमेंट, कोणीच नाही. ठीक आहे, धन्यवाद. रिसर्च स्टुडंट आहे का? कोणत्या विभागात? लोकप्रशासन. आपण मध्ये गेलात का? रोज अधिकारी असतात का? कर्मचारी अधिकारी असतात का? अशामध्ये आहेत का आता? हो, मोठी सर भेटू शकतो का आम्ही त्यांना? तुम्ही आहे का? इकडं आहे, तिकडे डिपार्टमेंटला भेटल्यावर म्हणजे आम्ही पूर्ण कर्मचारी आम्ही पण असं आमच्या आदेशाला संपत होतो. संपमध्ये करणारे. हां, ते परमनंट आहात का? हो, परमनंट आहात. बरं, आता 7 दिवसापासून कंत्राटी करण्याचं आंदोलन चालू आहे, तर आपल्या प्रशासनाकडून त्यांना काही पाठिंबा वगैरे दिले आहे? हो, पाठिंबा. तुमच्या विभाग प्रमुखांनी काही प्रेस नोट दिली आहे प्रशासनाला, लवकरात लवकर आम्हाला त्रास होतोय, विद्यार्थ्यांची गैरसोय होते, या संदर्भामध्ये आपण कोणती भूमिका मांडली? डॉक्टर कैलास पात्रीकर सर आहे, डॉक्टर अध्यक्ष आम संघटनेचे परमनंट कर्मचाऱ्यांचे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी बऱ्याचशा अडचण सांगितल्या की डिपार्टमेंट म्हणजे विद्यापीठ बंद असल्यामुळं किती प्रॉब्लेम होते, काय येते. विद्यापीठ 7 दिवसापासून बंद आहे? हो, 7 दिवस. बरोबर, 8 दिवस आहे. 8 दिवस विद्यापीठ बंद आहे. विद्यार्थ्यांचं सगळ्यात मोठी गैरसोय होती. आता हे परमनंट कर्मचारी आहेत, हे सांगतायत की 8 दिवसापासून विद्यापीठ बंद आहे, तरी सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नाहीये, कुठल्याही प्रकारे ते विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडत नाही, कंत्राटी कर्मचाऱ्याचा प्रश्न सोडवत नाहीये. बरोबर आहे की नाही? तिचा आता प्रशासन नाही, तो वेळा भाग आहे, पण इथं काही तुम्हाला व्यवस्था करायला पाहिजे ना. ते आंदोलन चालू तुमच्याकडे, तो विषय प्रशासन. मग बंद ठेवण्याचं कारण? तो प्रशासन आणि त्यांच्यात विभाग बंद ठेवण्याचं कारण ते विचारतो. विभाग चालू आहे ना. तुम्ही आता विभाग बंद आहे? लोकप्रशासन चालू आहे सर. लोकप्रशासन जिथं पूर्ण कर्मचारी विभाग चालू आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे कंत्राटी कर्मचारी नाही? आमच्या कंत्राटी कर्मचारी आहे. चालू आहे. हा, म्हणजे तुम्हाला कंत्राटी ज्या ठिकाणी आता 4-4 लोक आहेत आमच्यात, जिथं पूर्ण कंत्राटी भरत, तुमच्याकडे किती लोक आहेत? पूर्ण आता पॉलिटिकल सायन्स. तुमच्याकडे किती लोक आहेत कंत्राटी? कंत्राटी आम्ही 4 लोक. आमच्या 4 लोक नसताना सुद्धा तुमचा विभाग चालू आहे? चालू नाही. म्हणजे तुम्हाला गरजच नाही कंत्राटी कर्मचारी? कंत्राट गरज आहे ना. तुम्ही म्हटले सर आमचं चालू आहे, बाकीचं म्हणते तुम्ही म्हणजे बाकीचे विभाग चालू म्हणतात ते. चालेल चालेल चालेल, धन्यवाद. चला येतो, भेटू.
हे बघा सगळे विभाग बंद आहेत. हॅलो माझं काम आहे ते डिपार्टमेंट उघडायचं ते उघडायचं ऑफिसला आम्ही तुला काही बोलू का नाही तसं नाही पण तुला सांगतो माझं नाही घाण ते कारण तुम्हालाही माहिती पाहिजे तर तुम्ही कशासाठी आलात? हॉस्टेल फॉर्म घेण्यासाठी आलात का? विभागामध्ये कोणीच नाही ते बघितलं तुम्ही? अच्छा काय याच्या आधी आले होते काय बघा मागे ॲडमिशनसाठी आले होते का? बरं बरं. हे बघा आता हे विद्यार्थ्यांनी आलेले विभागात कोणीच नाही हॉस्टेलचं फॉर्म घेण्यासाठी आलेले पण फॉर्म नसल्यामुळे त्यांना परत जावं लागत आहे. प्रशासनाने याकडं गंभीर लक्ष घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांची हेळसांड झालेली पाहिजे. आपण पाहू शकता इथे काही पालक पण आलेले आहे. काही मुलींच्या ॲडमिशनसाठी विद्यापीठामध्ये घडोघडी चक्रा मारत आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारची सही वगैरे ॲडमिशन फॉर्म वगैरे मिळत नाही. आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांना विचारून घेऊया काय. सर आपण इथं आलात कशासाठी आलात सर? ॲडमिशन घ्या. अच्छा मुलींची ॲडमिशन. याआधी किती म्हणजे याआधी 2 चक्रा कुठून आलात आपण? रंगारी देवगाव. बघा रंगारी देवगाव या ठिकाणून इथं आलेले त्यांनी विद्यापीठामध्ये कुठलाही कर्मचारी नाही कुठलाही स्टाफ नाही आहे. आता त्यांना फक्त विद्यापीठात येऊन वापस जाणं नाही. बरोबर आहे की नाही? चक्कर होती ना तुमची? ही दुसरी तिसरी चक्कर आहे का? हे बघा दुसरी तिसरी चक्कर झालेली आहे. प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्याचं आंदोलन चालू आहे तो भाग वेगळा आहे पण इथं हे बघा विद्यापीठामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. या इकडे चालेल ते करू शकतो बाईक घेऊ आपण. तुमची घेऊ ना तुम्ही नाही घेत बघा इथं विद्यापीठामध्ये कार्यालयामध्ये कोणीच नाहीये. फॅन चालू आहे लाईट चालू आहे कोणीच नाहीये. म्हणजे विद्यापीठाचा पैसा नाश करण्याचं प्लॅनिंग चालू आहे. पुढे लाईट चालू आहे फॅन चालू आहे. हे बघा यार हे दादा आता बंद करताय. अरे हे दादा लाईट हे बसले होते काही हरकत नाही पण राजभाऊ 2 शब्द बोला इकडे. करून आलोय. सगळ्या विभागामध्ये अधिकारी नाही आहे कर्मचारी नाही आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याचं आंदोलन चालू आहे तर त्याबद्दल तुम्ही काही बोलणार का? संचालक काय आले? संचालक किती वाजता येतात? संचालक कितीला? संचालक तिकडे गेले मीटिंगसाठी. अच्छा मीटिंगला गेलेली आहेत का? बरं बरं. आता किती लोक येतं कामाला? सध्या तरी स्टाफ आमच्याकडे आमच्याकडे एकच कंत्राटी कर्मचारी एकच आहे का? आणि परमनंट आहे विद्यापीठ फंडामधून जे असतील ते? हां विद्यापीठ फंडातून 6. आपलं काय डिव्हिजन? माझं हॉस्टेल असिस्टंट हॉस्टेल असिस्टंट. काय नाव आपलं? अमोलमध्ये. बरं धन्यवाद. बघू शकता आपण भूगोल विभागामध्ये आलेलो आहोत आणि इथून आता 11 वाजलेले आहेत तरी सुद्धा प्रशासनाचा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी इथं हजर नाहीये आणि सगळी शांतता आहे. किती वाजता येतात रोज? तुम्ही काय म्हणून साफसफाई मोशी साफसफाई परमनंट कोण नाही येते? कोणते सर? कुठे चालू लेक्चर? इथं कोण आहे? तिकडे डिपार्टमेंट आम्ही सगळे बंद आहे. इथं कोणीच नाही आलेलं. किती वाजता येतात ते सर लोक? 10:30. आता 11 वाजले 11:30 वाजले 10:30 झालेली बघा. प्रशासनाची अजून 10:30 झालेली. इकडे दाखवा. हे बघा सगळं बंद आहे. विद्यार्थी आहे शिक्षण नाही ना विद्यार्थी आहे. आपण विद्यार्थी येणार जात नाही त्यांचं आपलं काम तर म्हणून नाही टीव्हीवर टाकणार टीव्हीवर